जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल कायदा कधी करण्यात आला? तर पहा, कधी करण्यात आला असं विचारलं आहे। खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर पहा, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस बल कायदा कधी करण्यात आला? तर पहा, याचं उत्तर आहे 1951ला। कधी करण्यात आला? 1951ला करण्यात आला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला श्वान प्रशिक्षक कोण आहे? तर पहा, पहिली विचारलेली आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला श्वान प्रशिक्षक कोण आहे? तर पहा, याचं उत्तर आहे सुप्रिया शरद केंद्रे। कोण आहे? सुप्रिया शरद केंद्रे ही महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला श्वान प्रशिक्षक आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, ई तक्रार नोंदणीची सुविधा सुरू करणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते आहे? तर पहा, ई तक्रार नोंदणी सुविधा सुरू करणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते आहे? तर पहा, भारतातील विचारले कोणते आहे? तर महाराष्ट्र आहे। कोणते आहे? महाराष्ट्र। ई तक्रार नोंदणीची सुविधा सुरू करणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते आहे? तर महाराष्ट्रातील आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर पहा, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे असं विचारलं। तर पहा, याचं उत्तर आहे क। कोणत्या वर्गाचा? क वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो? तो कोणता दिवस? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे हा। तर खालीलपैकी कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो? तर पहा, याचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर। कधी? 21 ऑक्टोबरला पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी जगातील पहिली, पहा जगातील विचारले आहे, पहिली व अपंग महिला कोण आहे? पहा, माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली आणि अपंग महिला कोण आहे असे विचारले आहे। तर पहा, याचं उत्तर आहे अरुणिमा सिन्हा। कोण आहे? अरुणिमा सिन्हा। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, पहिली वसुंधरा परिषद कुठे झाली? तर पहा, पहिली वसुंधरा परिषद कुठे झाली? व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे रियो दो जानेरो। कुठे झाली? रियो दो जानेरोला पहिली वसुंधरा परिषद झाली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ युनिटी ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? उंची विचारली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची। तर पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर 182 मीटर। किती आहे? 182 मीटर आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, थर्मामीटरमध्ये वापरला जाणारा द्रवरूप धातू कोणता आहे? तर पहा, थर्मामीटरमध्ये वापरला जाणारा द्रवरूप धातू कोणता आहे? तर हा खूप सोपा प्रश्न आहे। तो कोणता आहे? पारा आहे। कोणता आहे? पारा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? कोणाची आहे मूळ संकल्पना? तर पहा, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर महात्मा गांधीची आहे। कोणाची आहे? महात्मा गांधी यांची आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या 2 सभामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये? तर पहा, 2 सभामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे 1 महिना। किती? 1 महिना एवढे जास्त कालावधी असता कामा नये। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडीत आहे? तर पहा, खूप सोपा प्रश्न आहे। राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडीत आहे? तर कायद्यासमोर समानता। कशाशी निगडीत आहे? कायद्यासमोर समानता ही कलम 14शी निगडीत आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, असहकार चळवळी दरम्यान भारताचे व्हाईसराय कोण होते? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा।
असहकार चळवळीच्या दरम्यान भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर पहा कोण होते? लॉर्ड रीडिंग. कोण होते? लॉर्ड रीडिंग होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 1938 मध्ये हरिपुरा, कुठे? हरिपुरा इथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष विचारले आहे. कुठे? तर 1938 मध्ये हरिपुरा इथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर सुभाषचंद्र बोस होते. कोण होते? सुभाषचंद्र बोस होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा भारताने एकेरी नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारले? तर पहा भारताने एकेरी नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारले? तो खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. तर कोणत्या देशाकडून? तर ब्रिटन. भारताने एकेरी नागरिकत्व कोणत्या देशाकडून स्वीकारले? तर ब्रिटन या देशाकडून स्वीकारले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सच्चर समिती कशाशी संबंधित आहे? तर पहा खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. सच्चर ही समिती कशाशी संबंधित आहे? तर पहा याचं उत्तर आहे मुस्लिम समाजाशी संबंधित आहे. मुस्लिम समाजाची शैक्षणिक आर्थिक ची अभ्यास करण्यासाठी हे सच्चर समिती गठीत करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1982ला. कधी? 1982ला नाबार्डची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर खालील काही ऑप्शन दिले आहेत, तुम्ही सोडून पहा. तर पहा सुवर्ण क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर पहा याचं उत्तर आहे फळे. कशाशी संबंधित आहे सुवर्ण क्रांती? फळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर पहा सुरू करण्यात आली अशी विचारले आहे. तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर पहा याचं उत्तर आहे 2 फेब्रुवारी 2006ला. कधी? 2 फेब्रुवारी 2006ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे चित्रलिपी हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे आहे? तर पहा चित्रलिपी विचारले हे काव्यसंग्रह आहे. तर काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे आहे? तर खालील काही व्यक्तीची नावे दिली आहे. तर पहा व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे वसंत अंबाजी डहाके. कोण? वसंत अंबाजी डहाके यांची हे चित्रलिपी ही कविता संग्रह आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे डोळे हे जुलमी गडे रोखणे मत पाहू नका यातून कोणता भाव प्रकट होतो किंवा कोणत्या रसाचा प्रकार आहे? तर पहा डोळे हे जुलमी कडे रोखणे मत पाहू नका त्यातून कोणता रस किंवा कोणते भाव प्रकट होतो? तर शृंगार रस. कोणता भाव प्रकट होतो? शृंगार रस प्रकट होतो. मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा मराठी भाषेचे इथं चुकलं हे मराठी भाषेची झाले मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोणाला ओळखले जाते? खूप सोपा प्रश्न आहे हा. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर. कोणाला? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भांडण या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही विचारलेला आहे? भांडण या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही असे विचारले आहे? तर पहा तंटा म्हणजे भांडण होते, झगडा म्हणजेही भांडण होते व कलह म्हणजे भांडण होते. फक्त तांडा म्हणजे काय होते? उंटाचा समूह. उंटाचा समूहाला आपण तांडा असे म्हणतो. तर तांडा होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर पहा विवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर निर्विवाद. कोणते आहे? निर्विवाद हे विवाद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. विरुद्धार्थी शब्द आहे. निर्विवाद हे विरुद्धार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द म्हटलं तर विवादचं विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर निर्विवाद आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर काय होते?
तोंडात तीळ न भिजणे. ते याचं उत्तर आहे कोणतीही गुप्त गोष्टी प्रकट करणे. म्हणजे तोंडात तीळ न भिजणे म्हणजे कोणतीही गुप्त गोष्टी प्रकट न करणे हे याचं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.